त्या मुलांनी मला लग्नासाठी नकार का बरं दिला असेल? मी आवडले नसेल का? काय झालं असेल? माझ्या बाबामुळे दिलं असं कळालं मला. म्हणजे मला तर सांगितलं नाही कोणी हे, पण मी माझ्या कानांनी ऐकलंय. याला काय करायचं होतं माझ्या बाबांशी? माझ्या बाबांशी यांना काय करायचं होतं? माझे बाबा काही करो, यांना माझ्याशी गरज होती ना. हे तर चुकीचं आहे ना मग. आणि हे खरं आहे का की माझ्या बाबांनी त्या बाईशी लग्न केलंय म्हणून? घरात तर मला कोणी काही सांगत नाही, फक्त मी त्यांच्या वादातून भांडणातून ऐकते. आणि म्हणे की ही बाई माझ्या बाबांची पहिली बायको आहे, म्हणजे राजेशची आई आहे ही. आणि आता का बरं परत आली आमच्या आयुष्यात? छान चालू होतं ना आमचं आयुष्य, कशाला आली ही बाई पूर्ण खराब करायला? आई बाबा तर नेहमी भांडणं असते. पहिले किती प्रेमाने वागायची ना आई बाबा एकमेकांशी, किती प्रेम करायचे एकमेकांवर. आता पूर्ण पूर्ण ह्या बाईमुळे पूर्ण खराब होऊन गेलं. पूर्ण विरजन टाकलंय ना आमच्या आयुष्यामध्ये येऊन. बाई ही असे का करतात लोक? हॅलो, हां कोण? हॅलो, बोला की. बोला, कामात आहे मी, बोला ना. हॅलो हॅलो. अगं मी आयुष बोलतो. आयुष? कोण आयुष? मी नाही ओळखत कोणी आयुष वगैरेला. अगं असं काय करती? आपण भेटलो ना तुझ्या घरी. तो आयुष ओळखलं का आता? माझ्या घरी? माझ्या घरी कोण? अच्छा, म्हणजे तुम्ही मला ते बघायला आले होते होय? ते आयुष ना, म्हणजे लग्नासाठी बघायला आले होते. आय एम राईट? यस यस यस, यू आर राईट. काय हो, कशाला फोन केला आता? तुम्ही ते नकार दिलाय ना, नकार दिलाय ना तुम्ही सोयरिकीला. मग फोन कशाला केला परत मला? काय करायची मला फोन करायची? प्लीज ठेवा बरं फोन, मला वेळ नाही, मला काम आहे. टाइमपास जर करत असेल ना माझ्यासोबत तर मला वेळ नाही आहे. प्लीज ठेवा. अगं ऐकून तर घे. मी नाही ग नकार दिला, मी नाही नकार दिला लग्नाला. ते माझ्या आईला कोणाचा तरी कोणा बाईचा फोन आला होता. त्यांनी तुमच्याबद्दल काय बाय काहीही सांगितलं वाईट साईड. हो, तुझ्या बाबांबद्दल असे तसे वगैरे वगैरे काही चुकीचं सांगून दिलं. आणि त्यांनी माझ्या माघारीच ते फोन करून नकार दिला. माझा अजूनही होकार आहे ग, अजूनही होकार आहे. अरे माझा अजूनही होकार आहे, तू वाईट नको वाटू देऊ. माझा अजिबात नकार नाही, अजिबात नाही. म्हणून तर मी तुला फोन केला ना. मला खूप गिल्ट वाटू लागलं ह्या गोष्टीचं, की तुला नकार दिला आई बाबांनी. खूप गिल्ट वाटू लागलं. एवढ्या सुंदर सुशील संस्कारी मुलीला जर नकार दिला तर तुझ्यासारखी मुलगी मला कुठे भेटेल ग? डबल नाही भेटणार ना. बस बस बस, नका झाडावर चढू मला, नका झाडावर चढू प्लीज. तेव्हाच आई बाबांनी नकार दिला ना तुमच्या फोन करून, तेव्हाच सांगायचं ना समजून त्यांना की नका बाबा, सुंदर सुशील मुलगी आहे, नकार देऊ. तेव्हाच सांगायचं समजून. आता मला सांगून काय फायदा? मी काय करणार ना आता? काय फायदा सांगा बरं? आणि तुम्हाला माझ्या बाबांशी लग्न करायचं होतं, माझ्याशी करायचं होतं? की माझ्या बाबामुळं लग्न मोडलं तर तुम्ही किंवा तुमच्या आई बाबांनी का होईना? नाही अगं, हे काय झालं बघ. हे बघ प्रिया, तुला सांगतो मी. यांनी मला माहीतच नाही, यांनी फोन करून सांगितलेलं. मला डायरेक्ट कधी कळालं? रात्रीला कळालं, संध्याकाळी रात्री. म्हणजे लगे 8-9 वाजता कळालं रात्रीला. अजिबात मला काहीच माहिती नाही याच्यामधलं. त्यांनी माझ्या माघारीच केलं एक कुठाने सगळे. तर असं झालं बघ. मग आता तुम्ही मला का फोन केला? फोन करण्याचं कारण काय? सोयरीक तर मोडली ना. काय म्हणणं काय तुमचं आता? हे बघ प्रिया, मला तुला बघितलं ना तेव्हापासून तू खूपच आवडली बघ. मी दुसऱ्या मुलीचा विचारच करू शकत नाही, माहिती का? मला काय वाटतं, एकदा भेटते का तू मला येऊन ग्राउंडमध्ये भेटते का येऊन? बापरे, काय भेटायचं? नाही, माझ्याकडे नाही होणार. मला नाही आवडत असं मुलांना भेटायला माघारी. अगं असं काय करते तू? तर शिकलेली सवरलेली ना. एक असंच जस्ट फ्रेंड म्हणून, बाकी काही नाही. असंच भेटूया सहज. काय विचार तुझे, काय लग्नाबद्दल काय नाही ते आपण गप्पा करू, बाकी काही नाही. प्लीज प्लीज एकदा भेट ना प्लीज. हो का? भेटावंच लागेल का? ठीक आहे, विचार करते मी, सांगते. कधी कधी भेटायचं सांगते मी. विचार करून सांगते. ठीक आहे, मी वाट बघा तुझ्या फोनची. 2 दिवस वाट बघतो मी. नंतर तुला मी फोन करल आणि विचारल, ठीक आहे? हो 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 हो, ठीक आहे. बापरे, हे काय होतं? हा मला भेटायला बोलवतो. अरे बापरे, काय करावं मला तुझं कळतच नाहीये. अरे वा, खूपच छान स्वयंपाक केला असतं. वा, खूप दिवसाला भेटतं खायला एवढं भारी. काय गा, काय एवढा स्वयंपाक केला मस्त?
भजे, पुरणपोळी, वरण भात, आमटी, वा वा आलूची भाजी. काय आज एवढं? काय नाही हो, असंच मस्त किरकिर किरकिर ऐकून कंटाळा आलाय. मला तर काहीतरी खाऊ वाटलं होतं चांगलं चुंगलं म्हणून केला, बाकी काही नाही. बनवला एवढा छान स्वयंपाक? तुला येतो? हो, मला सगळं बनवता येतं. स्वयंपाक येत नाही तर काय, मला सगळं येतं. वा 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 मस्त. मग आपल्या दोघांचा स्वयंपाक तूच करत जाय ना. कशाला त्या सोकूच्या भरोश्यावर बसती? करते ती भाजी कशाची कशा कच्च्या पच्च्या जाळक्या पाळक्या कधी मधी काय राहता काय मी तिच्या डोक्यात आजकाल. तूच करत जाय आपल्या दोघांचा स्वयंपाक असा मस्त मस्त. चव वेगळ्या तुझ्या हाताला मस्त. खा पटापट. नका नुसते तारीफ करत राहत जाऊ कधी पण माझी. अगं आहेच ग तू तारीफ करण्याची योग्य, म्हणून करतो तुझी तारीफ मी. असं कोणाची पण कशाला मी तारीफ करू बाबा. हट. खा 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 चांगलं खा खा. लाजा वाटू दे जरा लाजा. आता का जेवायला काय लाजा वाटू देऊ आम्ही? हा, आम्ही तर खाणारच ना. खाऊ नसतं खा. आता खाऊ पण देत नाही आम्हाला. खा 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 चांगला गाणीला गोरसर द्या. ह्या पोरीचं लग्न मोडून आबाला खा तुम्ही. मस्त खा चांगलं चुंगलं करून खा. पुरणपोळ्या करून खा. कोणत्या खुशीत बनवल्या का तो ह्या पुरणपोळ्या? सांग कोणत्या खुशीत बनवल्या? ह्या पोरीचं लग्न मोडलं ना त्या खुशीत बनवलं ना तुम्ही ह्या पुरणपोळ्या? का गे सट्टे वे भवाने, ह्या पोरीचं लग्न मोडून तुला लय खुशी झाली का गे रंडे? नालायक वानाचे. सगो आवाज बंद काय? काय बोलती का? तुम्ही तर चुपच बसावं. बावळट माणूस. या बाईनं काय मौनी घातली का काय माहिती या माणसावर? जावं पाहिलं त्या बायकोन बोलतो, जावं पाहिलं त्या बायकोन बोलतो. अक्कल आहे का ह्या बाईमुळं लग्न मोडलं ना लेकीचं आपल्या? ह्या बाईमुळं लाज वाटू द्या ना जरा. लाज लज्जा शरम हया बेहया नालायक माणूस. काय आवाज बंद करा म्हणतो, नाही तर थोबाडच फोडीन पाया. कळलं का? आवाज बंद. हो बघता काय नुसतं फोडा की थोबाळीचं? फोडा ना. कशी बोलते बघा ना तुम्हाला. शिवाय देते नवऱ्याला खुशाल. बिनलाजी कुठली. काय वय सटवे चांगले हनुकव तुला वाळे. एका हाताची नाही तू अशी हाणली ना 4 गाव सोडून पलीकडे जाशील. कळलं? गावात जाऊन पडशील एखाद्या गोखाडीमध्ये. ते पण नालायक वानाचे. खुशाल पुरणपोळ्या करून खाऊ राहिले. मी तर बा टेन्शन मध्ये रडू रडू मया हाल बेहाल. आणि या बाप बिनलाचा बाप. ह्या बायाच्या नादी लागून मस्त सेलिब्रेट चाललं ना. सेलिब्रेट चाललं ना पोरीच्या सोयरीक मोडल्याची तुमची, नाही का? कवाय सटवे सेलिब्रेशन आहे हे. काय ओ ए बाई सगो बाई, आम्ही का करू सेलिब्रेशन? मला काही दुःख बिकारी नाही कोणाचं आणि कोणाचं सुख पण नाहीये. काहीही करतो मी, अजिबात तुझ्यात भाग घेत नाही बरं का. सांगते पहिलेच. तू तुझं काही करून टाक. मी कशाला सेलिब्रेशन करू का तुझ्या सोयरीक मोडल्याची तुझ्या मुलीची? नारायक बाई कुठली. हो चांगली ती तुझ्यापेक्षा, माहिती का सगू? तुझ्यापेक्षा लय चांगली ही अस्मिता. तिच्यामुळे कशाला मोडली का सोयरी? तुझंच काही कारनामा कळलं असं की बाई आगाऊ आहे म्हणून त्या लोकांनी सोयरीक मोडली. कळलं? तो म्हणून कोणी पण आगाऊ म्हणून, पण चालवाज म्हणणार नाही, चालू म्हणणार नाही. कळलं? हिला तर म्हणून ना कोणी पण चालू बाई म्हणून आणि म्हणून माणसाचा हात धरून एका 2 लेकराच्या बापाच्या नवरदेव लेक नवरी बाई घरामध्ये पोरगी आले हात धरून बुवाच्या कुत्रे. आज आवडू द्या रे. कुशल पुरणपोळ्या करून खाता रे तुम्ही. नालायक वानाच्या हो, बेवकुपाराच्या हो, मूर्खा हो. ए बाई आता का आम्हाला भाकरी पण खाऊ देत नाही का तू? खाऊ दे ना. उपाशी राहू काय? आणि तू का उपाशी काय? पोरीची सोयरीक मोडली तर खाल्लंच नाही तेव्हापासून काही 2 दिवसापासून उपाशी तू? जगण्यासाठी तर खावं तर लागणारच ना. हे अशा पुरणपोळ्या करून नाही खाल्ल्या मी कधी. पुरणपोळ्या करून खाल्ल्या तुम्ही नालायक वानाच्या हो. पुरणपोळ्या करून खाल्ल्या. पुरणपोळ्यावर जरा जरा शेण कोण नाही खाल्लं? शेण खायचं होतं ना, जरा गोड लागला असता अजून. शेण खायचं असतं. शेण लाज वाटू दे जरा मूर्खा हो. बाई ही जरा बाई जास्तच बोलून राहिली. चल बाई मला नाही खायचं. मी जेवायचं. जेवा तुम्हीच आणि घाला हिला खाऊ. सखू तू तिला ताटावरून ठेवला. सखू तुला लाज वाटू दे जरा. जेवणाची ताटावरून कोणाला उठू नये याच्या इतका पाप नाही माहिती का? लाज वाटू दे जरा. लाज वाटू दे ते. डॉक्टर पडली बिडली काय तू? नालायक बाई अशी वागू कशी राहिली तू? खाणाऱ्या माणसाला तर उठवलं जेवण मूर्ख. बिचारी तशीच चालल्या गेली उपाशी आतमध्ये. लेच वाईट वाटू राहिलं. तिच्याबद्दल लय वाईट वाटू राहिलं. मला तर नाही म्हणले असं कधी. उपाशी का खाल्लं का पिल्लं तिला लेच तिचं ताटावून उठून गेली तर तिचं लय वाईट वाटू राहिलं नाही का? चारणं येऊन चारणं रिकामी नाही ती उपाशी राहायला. अशी मी किचन मधून बाहेर गेली तर येऊ खायला येते. खाऊन घेईन ती. रिकामी नाही ती उपाशी राहायला. पुरणपोळ्या कशासाठी केलं ते ना? खायसाठीच केलं ना. आणि की ताटावून उठवली भरल्या ताटावून. नाही आजकाल तू जास्तच वाईट वागू लागली जरा. तुला दाखवावं लागतं जरसं. बाई ताटावून उठून गेली त्याचा इतका गुस्सा आला तुम्हाला नाही का? आणि त्याच बाईमुळेच पोरीची सोयरीक मोडली. तुम्हाला जरासही खंत नाही, जरासही काही नाही तिच्याबद्दल राग. ताटावून उठून गेली तर मला बोलता वय चाबर 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 नाही का? पोरीचं काहीच वाटत नाही का तुम्हाला तिच्यामुळे सोयरीक मोडली तर?
काय माणूस आहे हो बाप्पा बाप्पा. तुला काय वाटतं मग, तुला काय वाटतं पोरीची सोयरीक मोडी तर मग काय रडत बसू का? असं म्हणणं आहे का तो? असं म्हणणं आहे का तो रडत बसू म्हणून? नका बसू, रडत नका बसू, पण जरा काहीतरी असतं की नाही खंत मनाला, वाईट वाटणं काहीतरी की आपल्यामुळं भाऊ आपल्या लेकीची इतकी चांगली सोयरी हातातून गेली. हा जरा लाज असते काहीतरी, शरम असते काहीतरी. तर मस्त चाललं इथं काहीच नाही. इथं मस्त पुरणपोळ्या खाणं चालल्या करू. वा मानलं, वा वा बाप वा. असा बाप ना कोणाला मिळो नाही, असा नवरा कोणाला मिळो नाही रे देवा. नको 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 रे बाप्पा. या बाईच्या नादालाच लागणं नको, नालायक बाई. खा तुझे पुरणपोळ्या, आम्ही राहतो उपाशीच. खाय 2 घास पण खाऊ दिले नाही सुखाचे तू आम्हाला, 2 घास सुद्धा खाऊ दिले नाही ह्या बाईना. देवा नको देऊ अशी बायको कोणाला, नको देऊ अशी बायको कोणाला रे बाबा. छळी बायको नको देऊ, मला पण नको देऊ देवा असा नवरा पुढच्या जन्मी. अजिबात नको असा नवरा, असा नालायक नवरा, 2 बायका करणारा अजिबात नको. आणि पोरीची सोयरी मोडली तरी पण पुरणपोळी तयार करून खाणारा. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका, नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो, कमेंट करा. मला कसं वाटलं एपिसोड आजचा कमेंट करा मित्रांनो. मी आता काय करू हे सांगा मला, काय करू मी या दोघांचं, काय करू हे नक्की सांगा मित्रांनो. भेटू तर मग पुढच्या भागात. बाय, टेक केअर.